आलोय खोपोलीला ट्रेन पकडून आणि आता आपण चाललोय गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. तर बघूया इकडून कसं जाता येईल. इकडे भरपूर गर्दी तर आहे, बघू आता किती टाईम लागेल. आम्ही चाललोय गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आणि बहुतेक सगळे तिकडेच चाललेत. त्यामुळे आम्ही पण पायीच चाललो आहे. आणखी आम्हाला दिसतं इकडून की 900 मीटरच आहे इकडून अंतर. इकडून 900 मीटरच आहे. तर आम्ही चाललो आहे इकडून. तुम्ही पण येत असाल तर पायीच या. ऑटोला तुम्हाला 20-20 रुपये पर पर्सन घेतात. ते कशाला घालवायचे 20 रुपये. इथून 1 किलोमीटर पण नाही. आपण जाऊया. तर आता आम्ही पोचलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठाच्या अगदी बाहेर. आणि आज 15 ऑगस्ट असल्याने इकडे आज खूप गर्दी होती. त्यामध्ये लॉंग विकेंडही होता. तर आम्हाला ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दी मिळाली आणि इकडे सुद्धा. पण इकडे आल्यावरती इकडचं वातावरण पाहून आम्हाला खूप छान वाटलं. अगदी मंदिराच्या बाजूला, मठाच्या बाजूला डोंगर आणि त्यावर धुक्याने पसरलेली चादर आणि एका बाजूला ही पाताळगंगा नदी. खूप भारी नजारा होता. तर आता आपण जाऊया ते म्हणजे मठाच्या आतमध्ये आणि दर्शन घेऊया. मठामध्ये गेल्यावरती तुम्हाला अनेक देवी देवतांचे दर्शनही घेता येते, तेही एकाच ठिकाणी. तर आम्ही ते घेतले. इकडे पहिलं आम्ही दर्शन घेतलं ते म्हणजे भवानी मातेचं आणि त्यासमोरच होतं महादेवाचे पिंड. त्यामुळे इकडे आम्ही दोन्ही देवांचे दर्शन घेऊन पुढे गेलो. आपल्याला पुढे लगेच दर्शन घ्यायला मिळतं ते म्हणजे गणपती बाप्पाचे. मरणाची झळ साहवेना जगण्या. आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन थोडं पुढे गेला. त्या बाजूला आहे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेचे दर्शन घेता येते तुम्हाला. तर दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो ते म्हणजे सगळ्या संतांचे मला दर्शन घ्यायला मिळते. तर पुढे आम्ही लगेच दर्शन घेतले ते म्हणजे सर्व संतांचे. हे आहे संत रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे दर्शन घेतले. आणि पुढे लगेच हे दर्शन घेतले ते म्हणजे विठ्ठल रुक्मिणी यांचे. सर्व देवी देवतांचे आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालो ते म्हणजे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. होमही पेटलेला आहे आणि ही एरवी किती साधी होळी दिसते बघा आज. पण दर्शन घेते ही मोठी गोष्ट आहे. तर आता आपण निघालोय सगळे गगनगिरी महाराजांचं दर्शन घ्यायला. आणि ही इथून रांग आहे. तर आम्ही रांगेत लागतो जेणेकरून आपल्याला दर्शन लाईनीतच मिळेल. आणि ती महाप्रसादाची लाईन आणि तिकडे दिसत असेल तर ती महाप्रसादाची लाईन आहे. तिथे महाप्रसाद आणि जेवायचा विषयीने काढलाय शेवटी महाप्रसाद बघू. माझ्यापेक्षा मला हिची जास्त काळजी आहे. तिने उपवास त्यांचा पकडलाय उपवास आहे आणि तरी दिवसात ते आपण आले. काहीच नाही खाल्लं. आणि तरी आम्ही असेच फिरतोय सकाळपासून. आमचं डोकं खाऊनच ती आतापर्यंत सर्व यांनी ट्रेनमध्ये पॉपकॉर्न खाल्लेत. पॉपकॉर्न खाल्लेत मी थोडेसे. हिने काय नाही खाल्लंय. ह्यानी पण पॉपकॉर्न खाल्लेत, मी नाही खाल्लेत. तिने काहीच नाही खाल्लं. पडली पिंडी तुम्ही न्यावं लागलं. मी आधीच बोललोय
चलणार चक्कर नाही. वगैरे आलं तर उचलणार नाही. ताकद नाही आहे उचलून द्यायची. बिचारी मी गरीब गाय. हे पाहू शकता तुम्ही. आपलं आज येणं सार्थक झालेलं आहे. चालू झालं. वातावरण असं झालं का श्रावण नसतं. यावरून लागतो. दर्शन झालेलं आहे इकडून दर्शन घेतलं आहे आम्ही आणि आता निघालो. विष्णूचे अवतार आहेत सगळे. ते मूर्त्या सगळ्या विष्णूचे अवतार. वामन अवतार, हे बघू सगळे शकता. विष्णू अवतार आहेत. मत्स्य अवतार, वराहर तुम्ही अवतार. व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता. झूम करून तुम्हाला दाखवतो. दशा अवतार. हे असे सगळे विष्णूचे 10 अवतार आहेत. गगनगिरी महाराजांच्या मठापासून काहीच अंतरावरती आहे हे श्री वीरेश्वर मंदिर. आम्ही तिकडेही दर्शनासाठी गेलो कारण हे खूप प्राचीन मंदिर असून सन 1758 सालचं आहे. मंदिराशेजारी तलाव आणि सभोवताली उंच डोंगर, त्यात पावसाळा असल्याने मंदिर अधिकच सुंदर दिसत होते. आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा कोटि कोटि प्रणाम शंभु कोटि नमन दिगंबरा. निर्विकार ओंकार अविनाशी तुम्हीं देवाधिदेव जगत सर्जक प्रलय करता शिवम सत्यम सुंदरा. निरंकार स्वरूप कालेश्वर महायोगीश्वरा दया निधि दानेश्वर जय जटाधार भयंकरा. शूलपाणि त्रिशूलधारी औगड़ी बाघंबरी जय महेश त्रिलोचनाय विश्वनाथ विशंभरा. तलाव आहे खोपोलीचा. गगनगिरी महाराजांच्या मठापासून हा जवळच आहे आणि हे वीरेश्वर मंदिर आहे, महादेव मंदिर. खूप जुनं मंदिर आहे त्यामुळे इकडे येत असाल. 1758 एवढी वर्ष आधीचं आहे हे, 1758 सालचं. त्यामुळे जर इथे येत असाल तर या मंदिराला तुम्ही अवश्य भेट द्या कारण की खूप छान मंदिर आहे. आतमधलेही तुम्हाला फोटोज व्हिडिओजच्या माध्यमातून मी दाखवेन आणि हा परिसरही खूप सुंदर
असं आहे आणि वातावरण अगदी छान झालं आहे. आम्ही आलो तेव्हा एवढं नव्हतं, पण आता खूपच छान झालं आहे. तुम्हाला दिसत असेल तर तिकडून एक धबधबा ही प्रवाहित होतो आहे. हा बा, वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. त्यामुळे इकडे येत असाल तर या मंदिरालाही भेट द्या. खूप छान मंदिर आहे. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.